आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज लाईव्ह। सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान आयोजित वृक्षारोपण। सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान आयोजित साळुंगड तालुका भोर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वृक्षारोपण करण्यात आले। सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान हे नेहमीच विविध उपक्रम राबवत असतात। आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने प्रतिष्ठान एखाद्या कुटुंबावर आलेल्या संकटाला धावून जात असते। तसेच प्रतिष्ठानमधील पदाधिकारी आणि सदस्य आपल्या परीने शक्य होईल तेवढी मदत करत असतात, जेणेकरून त्या कुटुंबाला मदत होईल। सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान गेली अनेक वर्षांपासून विविध उपक्रम राबवत असतात, जसे भोर तालुक्यातील शासकीय सेवेत भरती झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, गरीब गरजू कुटुंबाला आर्थिक मदत असे विविध उपक्रम राबवत असताना साळुंगड येथे कलमी आंब्यांची रोपे शाळेच्या सभोवताली लावण्यात आली। या प्रसंगी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शरद बांदल, सचिव दीपक पारठे, कार्याध्यक्ष अरुण राजुवडे, सदस्य संदीप दूरकर, साळुंगड गावचे उपसरपंच सुवर्णा दूरकर, माजी उपसरपंच अनंता दूरकर, प्रदीप दूरकर, शिवराम बांदल, भगवान बांदल, तुकाराम दूरकर, विठ्ठल वाडकर, शिवराम डेरे तसेच शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते। स्वराज लाईव्हसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारठे, भोर, पुणे।